नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना वर्सेस म्युच्युअल फंड या दोन्हीचं कंपॅरिझन बघणार आहोत. दोन्हीमधून आपण कुठे गुंतवणूक करायला पाहिजे, कुठे आपले किती पैसे बनतील, तर हे मी कॅल्क्युलेट करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर सुकन्या समृद्धी योजना ही सरकार फक्त मुलींसाठी चालवते, पण म्युच्युअल फंड्समध्ये मुलं सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता, माणसांसाठी करू शकतो, गोल काही असू शकतं. म्युच्युअल फंडमध्ये कुठलीही लिमिट नाही, पण सुकन्या समृद्धी योजनामध्ये फक्त मुलीच इन्व्हेस्ट करू शकतात. आता आपण यांच्या विशेषता बघून घेऊ. तर जे रिटर्न्स आहे सुकन्या समृद्धी योजनामध्ये 7 ते 8% रिटर्न भेटू शकते. सरकार ठरवते रिटर्न कमी जास्त. ज्यावेळेस ही योजना चालू झाली होती तर 9% इंटरेस्ट रेट होते, मध्ये 7-7.5% सुद्धा झाले होते, आता 8% चालू आहे. तर रिटर्न्स सरकार ठरवते, कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते. म्हणायला आपल्याला फिक्स वाटते, पण रिटर्न्स कमी जास्त होत राहते. म्युच्युअल फंडमध्ये 12 ते 15% रिटर्न भेटू शकते. हे मार्केटवर आधारित आहे, पण जर आपण पास्टचे रिटर्न्स बघितले तर 12 ते 15% म्युच्युअल फंडमध्ये भेटून जातात. आता आपण जर रिस्क बघितलं तर असं म्हटलं जातं की सुकन्या समृद्धी योजना रिस्क मुक्त आहे. इथं कुठलीही रिस्क नाही आहे, पण जी मला वाटते इथं 2 रिस्क आहे. पहिली रिस्क की सरकारने ज्यावेळेस योजना चालू केली होती 9%चे इंटरेस्ट रेट दिले होते, पण जर आपण आता बघितलं तर मागे 7-7.5% पर्यंत इंटरेस्ट रेट गेले होते. आता 8 पॉईंट समथिंग काहीतरी इंटरेस्ट रेट चालू आहे. तर ही एक जोखीम इथं आहे. आणि दुसरी जोखीम आहे इन्फ्लेशन. महागाई पण तर वाढती आहे ना, 6-7% तर महागाई वाढती आहे. आणि जर आपल्या पैसे जर 6-7%, 8% वाढत असेल तर इन्फ्लेशन, या 2 रिस्क इथं मला दिसतात. आता इथं जे आपण बघतोय की इथं उच्च जोखीम आहे, म्हणजे जास्त रिस्क आहे. तर मग शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये जास्त रिस्क आहे, तर मग इथं पैसे बुडणार आहेत का? तर नाही. रिस्कचा अर्थ आहे फक्त इथं व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. मार्केट असं डाऊनही जाऊ शकते, पण डाऊनवरती जात जात ती जी रिस्क आहे तर फक्त व्हॉलॅटिलिटीची आहे. जे मार्केट डाऊन येऊ शकतं फक्त एवढीच रिस्क आहे. पण जर आपण लॉंग टर्ममध्ये बघितलं 5-10 वर्षानंतर, तर ही रिस्क कमी होत जाते म्युच्युअल फंडमधील. तर इथं फक्त व्हॉलॅटिलिटीची रिस्क आहे, म्हणून एवढंही घाबरण्याची गरज नाही की म्युच्युअल फंडमध्ये जास्त रिस्क आहे. आता जर लॉक इनचं आपण बघितलं तर सुकन्या समृद्धी योजनामध्ये 21 वर्षे किंवा मुलीच्या लग्नापर्यंत आपण पैसे काढू शकत नाही. तर हा मला खूप खराब पॉईंट वाटला सुकन्या समृद्धी योजनाचा. बाकी तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. की जर समजा आपलेच पैसे आपण इन्व्हेस्ट केले पण काही आपल्याला पैसे भेटणार नाहीत, तर हा एक मला खराब पॉईंट वाटला. म्युच्युअल फंडमध्ये फक्त ELSSमध्ये 3 वर्षाचा लॉक इन असतो. बाकी दुसऱ्या म्युच्युअल फंड्समध्ये कुठलाही लॉक इन नसतो. आपण आपले पैसे कधीही विड्रॉल करू शकतो, जास्तही इन्व्हेस्ट करू शकतो, कमीही करू शकतो. सगळं कंट्रोल आपल्याकडे असते. आता जर टॅक्स बेनिफिटबद्दल आपण बघितलं तर ATC अंतर्गत टॅक्समध्ये सुकन्या समृद्धी योजनामध्ये सूट आहे. आणि म्युच्युअल फंडमध्ये फक्त ELSS फंड्सवरती ATC अंतर्गत सूट आहे. बाकीच्या म्युच्युअल फंड्समध्ये आपल्याला टॅक्स हा द्यावा लागतो. आता लिक्विडिटी आपण बघितलं तर लिक्विडिटी सुकन्या समृद्धी योजनामध्ये मर्यादित आहे. काही मला वाटते काहीतरी अटी आहे, त्यानुसार थोडेफार आपण पैसे काढू शकतो, पण जवळजवळ नाही काढू शकत असं तुम्ही मानलं तरी सुद्धा चालेल. पण म्युच्युअल फंडमध्ये फुल लिक्विडिटी आहे. तुम्ही कधीही पैसे काढू शकता गरज पडली, आणि कधीही जास्तही टाकू शकता. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही. लिक्विडिटी म्युच्युअल फंडमध्ये ही फुल आहे. आता आपण जर फ्लेक्झिबिलिटी बघितली तर इथं निश्चित वार्षिक रक्कम इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे सुकन्या समृद्धी योजनामध्ये. पण SIPमध्ये तसं नाही आहे. SIPमध्ये तुम्ही प्रत्येक मंथली काही पैसे टाकू शकता, लमसम टाकू शकता, किंवा SIPला स्टॉप करू शकता. काही दिवसानंतर तुमच्याकडे जास्त पैसे यायला लागले तर तुम्ही SIP वाढवू शकता. तर इथं सर्व कंट्रोल तुमच्याकडे आहे. पण सुकन्या समृद्धी योजनामध्ये तुम्हाला निश्चित जी त्यांची ठराविक रक्कम आहे तेवढी प्रत्येक वर्षाला टाकावीच लागेल. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मग सुकन्या समृद्धी योजनामध्ये कुणी इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि म्युच्युअल फंडमध्ये कुणी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर ज्यांना वाटतं की मला रिटर्न्स कमी भेटले तरी चालेल, महागाई वाढली तरी चालेल, मला काही हरकत नाही, पण आम्हाला सुरक्षितच पाहिजे, मग तुम्ही सुकन्या समृद्धी योजनामध्ये टाका. तुम्हाला फिक्स जे बी 6-7%, 8% इंटरेस्ट रेट राहील, त्यांनी तुमचे पैसे भेटून जातील. पण जो व्यक्ती म्हणतो की मला थोडीशी रिस्क असली, म्हणजे जर मार्केट व्हॉलटाईल असलं तर मी ही व्हॉलॅटिलिटी सहन करू शकतो, पण मला थोडेसे रिटर्न ज़्यादा भेटले पाहिजे, कारण ज्या गोलसाठी आपण पैसे इन्व्हेस्ट करतोय ती गोल पण नंतर पूर्ण व्हायला पाहिजे. जर समजा आपण आता पैसे इन्व्हेस्ट करत राहिलो आणि इन्फ्लेशन ॲडजस्टेड जे रिटर्न आहे आपले ते जर 1-2%च बनले, तर आपलं गोल पण कंप्लीट व्हायला पाहिजे. तर त्या व्यक्तीने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जे थोडीशी रिस्क
घेऊ शकते. आता आपण दोन्हीचे कॅल्क्युलेशन्स बघून घेऊ. जर कोणी 5,000 रुपये मंथली इन्व्हेस्टमेंट केली सुकन्या समृद्धी योजनामध्ये आणि तिथं जर आपल्याला लॉंग टर्ममध्ये 8% इंटरेस्ट रेट भेटले आणि 20 वर्षासाठी जर आपण समजा ही गुंतवणूक केली तर 20 वर्षामध्ये आपली टोटल 12 लाख रुपयाची गुंतवणूक झालेली असेल आणि त्यावर आपल्याला एस्टिमेटेड रिटर्न्स भेटू शकतात 17,64,000 रुपये आणि आपली टोटल व्हॅल्यू बनेल 29,64,000 रुपये. 5,000 रुपये मंथली 20 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली सुकन्या समृद्धी योजनामध्ये तर 29,64,000 रुपये बनवू शकतात. सेफर सेफेस्ट, बरोबर. आता आपण जर बघितलं, जर एवढेच पैसे म्युच्युअल फंडमध्ये जर कोणी इन्व्हेस्ट केले 5,000 रुपये मंथली 5,000 रुपये मंथली आणि जर तिथं म्युच्युअल फंडमध्ये 15% इंटरेस्ट रेट भेटला, आपल्याला एक रिटर्न्स भेटले आणि 20 वर्षे त्या व्यक्तीने गुंतवणूक केली तर इथं सुद्धा गुंतवणूक जी आहे ती आपली 12 लाख रुपये होणार आहे. गुंतवणूक दोन्ही ठिकाणी सेम आहे कारण 5,000 रुपयेच आपण गुंतवतोय, पण जे एस्टिमेटेड रिटर्न्स आहे तर ते 63,79,000 रुपये इथं भेटू शकतात म्युच्युअल फंडमध्ये आणि टोटल व्हॅल्यू बनू शकते 75 लाख रुपये. म्हणजे कुठे 30 लाख आणि कुठे 75 लाख. आता तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला कुठे गुंतवणूक करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीमध्ये रिस्क आहे आणि कुठे रिस्क कमी आहे. आता जसं सांगताना मी असो किंवा कोणताही व्यक्ती असो सांगते की म्युच्युअल फंडमध्ये ज़्यादा रिस्क आहे, बरोबर. पण ज्या व्यक्तीजवळ 20 वर्षानंतर 75 लाख रुपये राहतील आणि दुसऱ्या व्यक्तीजवळ 30 लाख रुपये राहतील तर रिस्क कोणासाठी जास्त आहे? मला वाटतं 30 लाखवाल्या व्यक्तीसाठी जास्त रिस्क आहे. आता तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. तर आपल्याला कमेंटमध्ये पूनम मॅमने एक प्रश्न विचारला होता की सर माझी SIP आहे बट सध्या मार्केट डाऊन आहे, माझ्या पोर्टफोलिओमध्ये माझी करंट व्हॅल्यू ही इन्व्हेस्टेड व्हॅल्यूच्याही कमी झाली आहे, अशा वेळी मार्केटमध्ये मी SIP स्किप केली तर काय होईल? तर मार्केट डाऊन आहे हा आपल्यासाठी एक बेनिफिट आहे, कारण मार्केट डाऊन आहे, तुम्ही जी इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे त्यापेक्षा करंट व्हॅल्यू कमी आहे म्हणजे मार्केट डाऊन आहे आणि तुम्ही, मला असं वाटतं की आता सध्या 6 महिने 1 वर्षामध्ये गुंतवणूक चालू केली असेल त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ डाऊन दिसतोय. जर 5 वर्ष अगोदर 6 वर्ष अगोदर तुम्ही गुंतवणूक चालू केली असती तर तुमचा पोर्टफोलिओ डाऊन दिसला नसता. तर तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे SIP. कुठल्याही प्रकारे तुम्ही SIP स्टॉप करायची नाही. जर तुम्ही 2-3 वर्षानंतर 5 वर्षानंतर बघाल तर जी अमाऊंट तुम्ही आता सध्या इन्व्हेस्ट केली आहे मार्केट डाऊनमध्ये तर इथंच तुम्हाला चांगला बेनिफिट भेटलेला नंतर दिसेल. ही ॲक्सिस स्मॉल कॅपची माझी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे. तर इथं तुम्ही बघू शकता डिसेंबरमध्ये मी 1,500 रुपयाची SIP केली होती आणि मला 12.2 युनिट भेटले होते आणि NAVची व्हॅल्यू 122 रुपये होती. पण ते जानेवारीमध्ये मला 13.5 युनिट भेटले, म्हणजे 1 युनिट मला जादा भेटला आणि NAVची जी व्हॅल्यू आहे ते 110 रुपये, म्हणजे 10% स्वस्त आता सध्या या जानेवारी मंथमध्ये मला NAV भेटली, म्हणजे आपला फायदा झाला. 100ची वस्तू आपल्याला 90ला भेटली. म्हणून मार्केट डाऊन असताना आपण SIP कंटिन्यू करायला पाहिजे आणि जर आपल्याकडे काही पैसे असतील तर ते लमसमसुद्धा करायला पाहिजे. मला वाटतं तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. जर तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला काही म्युच्युअल फंड रिलेटेड माहिती हवी असेल, गुंतवणूक चालू करायची असेल तर मला या नंबरवरती कॉल करू शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. खूप खूप धन्यवाद.